स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत। संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यास देवाला नैवेद्य कसे दाखवायचा, उपवास करणाऱ्यांनी काय करावे, तिळगुळ चालतो का, फळांचा नैवेद्य योग्य आहे का। अनेक जण संभ्रमात पडतात, पण शास्त्र, परंपरा आणि भक्तिभाव यांचा योग्य समन्वय कसा करायचा हे आज आपण शांतपणे समजून घेणार आहोत। संक्रांत म्हणजे सूर्याचा परिवर्तनाचा दिवस, एकादशी म्हणजे विष्णू भक्तींचा महापर्व। जेव्हा हे दोन पवित्र दिवस एकाच दिवशी येतात तेव्हा तो दिवस अत्यंत पुण्यदायी मानला जातो। परंतु नियम असा सांगतो की एकादशीचा व्रत धर्म हा प्रधान असतो, म्हणजेच मुख्य असतो, म्हणजेच नैवेद्य व भोजन हे एकादशीच्या नियमानुसारच करावे। संक्रांत एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे, देवघर स्वच्छ करा, तांब्यात स्वच्छ पाणी ठेवा, विष्णू, विठ्ठल, श्रीकृष्ण यांची पूजा प्रथम करा। लक्षात ठेवा, एकादशीला श्री विष्णू पूजा अनिवार्य आहे। नैवेद्य कसा दाखवावा, काय देऊ नये। एकादशी असल्यामुळे धान्य वज्रे आहे, म्हणजेच भात, गहू, पोळी, भाजी, भाजीपाला, डाळी हे नैवेद्यात ठेवू नये। मग काय ठेवावे। फळांचं नैवेद्य जसे केळी, सफरचंद, डाळिंब, पेरू, नारळ हे सर्व शुद्ध सात्विक असल्याने चालतात। त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक, मक्खन हे नैवेद्य विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। तिळगुळ नैवेद्य कसा द्यावा। धान्य नसलेले तिळगुळ चालतो, म्हणजेच फक्त तीळ आणि गूळ, तिळगुळांची वळी, तिळगुळ लाडू, तांदळाची चिक्की, पोहे, भात, मिसळलेले पदार्थ वज्र आहे। फराळी पदार्थ एकादशीला चालतात, जसे साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, शेंगदाणे हे नैवेद्यात चालतात। नैवेद्य दाखवण्याची पद्धत, पितळ किंवा स्टीलच्या ताटात नैवेद्य ठेवा, तुळशीचे पान जरूर ठेवा, मन शांत करून म्हणा, हे भगवंत, आज संक्रांत व एकादशीचा पवित्र योग आहे, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा कराव्यात आणि हा सात्विक नैवेद्य स्वीकारावा। उपवास असेल तर फळाहार नैवेद्य पुरेसा आहे। पूर्ण उपवास असल्यास फक्त पाणी, तुळस, नारळ नैवेद्यानंतर प्रसाद ग्रहण करावा। संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यावर भक्ती ही नियमांपेक्षा श्रेष्ठ असली तरी शास्त्रानुसार केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते। म्हणून एकादशी नियम पाळा, संक्रांत भावना जपा आणि देवाला शुद्ध सात्विक नैवेद्य अर्पण करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिमय प्रवासात।